वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर जिल्ह्यात 2021 ते 22 मध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या 20,870 होती। ती 2024 ते 25 पर्यंत वाढून 1,57,700 वर पोहोचली आहे। एजंटांच्या मध्यस्थीने आणि काही ठराविक ठेकेदारांकडून 90 दिवसांचं बोगस अनुभव प्रमाणपत्र घेऊन ही नोंदणी करण्यात आली आहे। अनेक शेतकरी आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींनी ज्यांना बांधकामाची माहिती नाही, केवळ सरकारी योजनांच्या आर्थिक लाभासाठी ही नोंदणी केली आहे। 2020 पासून नोंदणी ऑनलाईन झाल्याने बनावट कागदपत्रे अपलोड करण्याचं प्रमाण वाढलंय। अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर आणि सोलापूर शहरात काहींनी पती किंवा पत्नीचा मृत्यू झाल्याचं खोटं दाखवून शासनाच्या मदतीचा लाभ घेतलाय। यासाठी एजंटांनी लोकांकडून 1300 ते 2,500 रुपये घेतल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार अनेक शेतकरी आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींनी ज्यांचा बांधकामाशी दुराणवेही संबंध नाही, त्यांनी 90 दिवस काम केल्याचं खोटे अनुभव प्रमाणपत्र जोडून नोंदणी केली आहे। यासाठी एजंटांनी मजुरांकडून 1300 ते 2500 रुपये उकळले। लॅपटॉप, भांडी संच, विवाहासाठी 30,000 रुपये, अर्थसहाय्य आणि मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी हा सगळा खटाटोप केला जातोय। सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त महेश झोळे यांनी सांगितले की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील हे गैरप्रकार थांबवण्यासाठी आता विविध स्तरावर चौकशी सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून केवळ पात्र व्यक्तींनाच योजनेचा लाभ मिळेल। या वाढत्या संख्येमुळे आणि बनावट कागदपत्रांच्या तक्रारींमुळे कामगार आयुक्त कार्यालयानं आता या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। शासकीय योजनांचा लाभ केवळ पात्र आणि गरजू बांधकाम कामगारांनाच मिळावा, यासाठी विविध स्तरावर चौकशी सुरू करण्यात आली आहे, असं सहाय्यक कामगार आयुक्त महेश झोळे यांनी स्पष्ट केले आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।